वायू गळतीमुळे महामार्गावर संकट ओढावलेलं आहे। मुंबई पुणे वाहतूक ही ठप्प झालेली आहे। महाराष्ट्राला लाज आणणारी ही वाहतूक कोंडी आहे। गॅस भरण्यासाठी तिसरा टँकर मागवलेला आहे। दरम्यान यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या गेल्या 24 तासाहून अधिक तास लागलेले आहेत। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। खास करून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। ही घाटातली दृश्य आपण पाहतोय। लोणावळा घाटात सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी होती। आम्ही इथून जवळ 12 वाजता 10:30 11:30 वाजता सातारवरून निघालो आणि इथं आल्यानंतर कळालं की हा रोड पूर्ण जाम आहे आणि आम्ही 3 वाजल्यापासून इथं अडकलो आहे, दुपारच्या 3 वाजल्यापासून। ॲक्च्युली आमचं म्हणणं काय होतं, जर तुम्हाला जर रात्रीपासूनचा जर हा प्रॉब्लेम चालू आहे तर आम्हाला तुम्ही सातारामध्ये सांगायला पाहिजे होतं की तुम्ही पुढे जाऊ नका, असा प्रॉब्लेम आहे। त्याचं कुठल्याही प्रशासनाने कोणालाही कळवलेलं नाही। सगळ्या गाड्या तिथून सोडत आहेत, डेपोतून सोडत आहेत, त्यामुळे लोक तिथून निघत आहेत, पण लोकांना पुढे काय प्रॉब्लेम चालू आहे हे काहीच माहीत नाही। तर आम्हाला इथे आल्यावर कळालं की इथे असा प्रॉब्लेम झालेला आहे।